नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश हा तुमच्यासाठी अतिशय सुंदर संदेश असा आहे. तो संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, काही त्रास सांगायचे नसतात, फक्त भोगायचे असतात. स्वतःसाठी जगायला शिका. इथं कोणी कोणाचं नसतं. बापाची संपत्ती नाही तर बापाची सावली सोबत असायला हवी. कुठेतरी केलेलं कर्म कुठेतरी फेडावंच लागतं. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. जपायची इच्छा असेल तर कशीही जपली जातात नाती. रोजची सकाळ अपेक्षांच्या मागे धावण्यात जाते आणि रात्र स्वतःची समजूत घालण्यात. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही. बोलणं बंद करून पाहिलं समोरच्याला काहीच फरक पडत नाही. ज्याला सत्य बोलण्याची सवय असते तो कुठेच ॲडजस्ट होत नाही, ना नातेवाईकांमध्ये, ना कुटुंबात, ना ऑफिसात, ना समाजात. कारण सत्य बोलणारी व्यक्ती सर्वांना टोचते. प्रामाणिक व्यक्तीला गरज संपल्यावर नाकारलं जातं. वय वाढतं तसं टेन्शनही वाढत चाललं आहे की कसं होणार. जॉबला धड पगार नाही आहे. जे काही करायचं आहे ते स्वतःला सगळं करायचं आहे. असं काहीच नाही जे बघून थोडं समाधान वाटेल की चल एवढे पैसे येणार आहेत वगैरे. लग्नाचं टेन्शन, चांगली व्यक्ती भेटेल की नाही याचं टेन्शन, घराची परिस्थिती ठीक नाही आहे याचं टेन्शन. या सगळ्यात आपण आपले स्वप्न वगैरे सगळे बाजूला राहतात आणि सोबत असतात त्या फक्त जबाबदाऱ्या. खर्च, EMI, घराचं भाडं आणि शिक्षण. पण कसं असतं ना, हाच फेज असतो जो आपल्याला अजून कणखर बनून तसे अनुभव देतो. आयुष्यात जोडीदाराची साथ जर भक्कम असेल तर वनवास पण सुखाचा होतो. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार. कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रू समान काम करेल. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. ज्यांना आपल्या असण्या किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही त्यांना चुका दाखवून दिल्या तरी काय फरक पडणार आहे म्हणा. आपल्याला सोडून गेलेल्या माणसांना कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असं काही करून दाखवा की सोडून गेलेल्या व्यक्तीला पश्चाताप झाला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. एकटं वाटतंय ना, बोलायला कोणी नाही म्हणून, का गोष्टी कोणाला सांगू नये कोणी नाही म्हणून, चुकीची माणसं आयुष्यात आली म्हणून, का चुकीच्या माणसांवर प्रेम केलं म्हणून. कधी कधी वाटतं असं जेव्हा आपल्या मनात खूप काही साठलेलं असतं आणि ते आपल्याला कोणाला तरी सांगायचं असतं, पण जेव्हा कोणी नसतं. पण ठीक आहे यार म्हणून तुम्ही कोणाशीही बोलायला सुरुवात करता आणि थोड्या दिवसानंतर समजतं की ही तर चुकीची व्यक्ती आहे. म्हणून काही होत नाही. एकटं वाटलं तरी काही दिवस असेच काढायचे असतात. आपण लोकांकडे बघून स्वतःला जज करतो की ते रिलेशनमध्ये खुश आहेत आणि आपण एकटे दुःखी आहोत. तर हे फक्त गैरसमज आहेत. एकटं वाटतंय ना, वाटू द्या. थोड्या दिवस वाटेल, नंतर सगळं काही नॉर्मल होईल. मनासारखे दिवस बघण्यासाठी मनाविरुद्ध दिवस बघायला लागतात. कोणाला जबरदस्ती करून आपलं बनवता येत नाही. चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. ज्यांना आपल्या असण्या किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही त्यांना चुका दाखवून दिल्या तरी काय फरक पडणार आहे. माणसाची बोलायची पद्धत बदलली की समजायचं आपली तिथं गरज संपली. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावं. माणसं आणि नाती कधी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतात. डोळ्यातलं पाणी आणि हृदयातली कहाणी सगळ्यांना समजत नसते. ज्याने जे दिलंय मला त्याला ते दुपटीने मिळावं, देवाकडे इतकीच प्रार्थना आहे. सत्य कायम टोचतं, कारण त्यामध्ये पॉइंट असतो.
आयुष्य वाया जाते याचं दुःख नाही, पण रविवार फुकट गेला की खूप त्रास होतो. बघता बघता दोघांमध्ये मग असा येतो दुरावा, भांडण मिटवायचं सोडून आपण शोधत बसतो पुरावा. दुःख काही क्षण किंवा काही काळ राहते, पण दुःखात साथ देणारी व्यक्ती कायम मनात राहते. इतरांपेक्षा वेगळं असणं ही तुमची कमजोरी नसून ती तुमची ताकद आहे. मान खाली घालून मेहनत करायची, यश डोक्यात जाऊ द्यायचं नाही आणि अपयश मनाला लावून घ्यायचं नाही. कायम लक्षात ठेवा, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे राहाल तर गर्दी सुद्धा उठून दिसाल. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक खूप मोठा गैरसमज आहे की सर्व आपले आहेत. चप्पल आणि माणसे चावायला लागले की समजायचं ती आपल्या मापाची नाहीत. जोडीदार असा हवा ज्याला सांगायची गरज नाही पडली पाहिजे मला वेळ दे. असा एक दिवस जात नाही ज्या दिवशी तुमची आठवण येत नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्यापासूनच सुरू होते. आता मला समजलं की सगळं फुकट आहे तुमच्याशिवाय. इथे कोणी नसतं कोणाचं, सगळे आपला फायदा बघून घेतात. पण मी असं रडत नाही बसणार आहे. मी खूप मेहनत घेत आहे. जे वचन मी तुम्हाला दिलं आहे का तुमचं नाव मी खूप मोठं करेन. मला माहीत आहे तुम्ही वरून मला रोज बघत असता आणि आशीर्वाद देता. मला हे पण माहीत आहे की कायम माझ्या सोबत आहात. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे सुद्धा किड्यांना खाण्यासाठी येत असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खाण्यासाठी येत असतात. संधी सगळ्यांना भेटते. मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. दुसऱ्यांचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल. हे सत्य आहे आणि हीच नीती आहे. ज्या दिवशी हार मानेल त्या दिवशी माझ्या फोटोवर हार असेल. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो. लाज ही भीक मागायची असली पाहिजे, कष्ट करायची नाही. आयुष्यात आपल्या मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा आपलं मन समजून घेईल अशी व्यक्ती शोधा. आयुष्यात कधी कधी त्याही व्यक्तीवर प्रेम करा ज्या व्यक्तीला आपण आवडतो. कारण प्रत्येकाला मन समजून घेणारी व्यक्ती हवी असते. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. कमी वय, मोठा संघर्ष, अमर्यादित संकटे, पण यशस्वी होण्याची जिद्द. स्वतःवर प्रेम करायला शिकवतो हा एकांत. बोलणं नाही झालं म्हणजे आठवण येत नाही असं नसतं. आपल्या वागण्याने समोरचा नाराज असला आणि आपण मनवलं नाही तर त्याला बोलायची इच्छा तरी कशी राहील. गरज प्रत्येकाला पडते. प्रयत्न फक्त वेळेचा असतो. आपल्या माणसाला वारंवार अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण द्यायची गरज आली की समजावं नात्यातला ओलावा संपत चालला आहे. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची नक्की ओळख सांगतील. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी कोणतीही नाती खरी आणि अत्यंत महत्त्वाची असतात. प्रत्येकजण आपल्याला गरजेनुसार महत्त्व देत असतो, मात्र आपल्याला भ्रम असतो आपण त्या व्यक्तीसाठी खास आहोत म्हणून. लायकीपेक्षा जास्त भाव दिला की लोक आदर करणं सोडून देतात. संघर्ष हा वडिलांकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावे, बाकी सगळं दुनिया शिकवते. जेव्हा पराभव इंचभर दूर असूनही तुम्ही हार मानण्यास नकार देता तेव्हाच इतिहास घडतो. आता ठरवलंय, जे गेलं ते सोडून द्यायचं, जे आहे ते स्वीकारायचं आणि जे घडते त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आपली रोजची प्रार्थना अशी असायला हवी, परमेश्वरा, नवाळीसारखी मला लवचिकता दे आणि धैर्य दे. असं म्हणतात की उंच वाढलेले ओकचे झाड आधी जमिनीत रुजलेले इवलेसे बीजच असते. आपल्या समस्या आणि यातना लहान असतात आणि त्या फार काळ टिकत नाहीत आणि तरीही दुःखाचा हा अल्पावधी आपल्यासाठी ईश्वराच्या चिरंतन शाश्वत आशीर्वादात रूपांतरित होतो. आपल्यापैकी बरेच संधी पकडतात खरे, पण आपण लवकरच तिला सोडून देतो. काही जण आयुष्यात अयशस्वी होतात कारण एका गोष्टीत यश मिळालं नाही तर दुसरी निवडा या वचनावर त्यांचा विश्वास असतो. असा विश्वास ठेवणारे यश नेहमीच हुलकावणी देते. आपल्या ध्येयाशी चिकटवून राहणाऱ्यांचे स्वप्न साकार होतात. ते नाउमेद कधीच होत नाहीत. निराशेला ते थारा देत नाहीत. आव्हानात्मक परिस्थिती त्यांना
आणखी जास्त प्रयत्न करायला उद्युक्त करते. तुम्ही सुरुवात कशी केलीत यापेक्षा तुम्ही शेवट कसं केलं यावरून तुमची योग्यता ठरत असते. 4 पैसे हातात आले म्हणून लगेच हवेत उडू नका. कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर या जगात कोणीच कोणाशी बोललं नसतं. मी सोडलं नाही रे, तीच मला संपवून गेली. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात. नाती दाखवायची नसतात, निभवायची असतात. कोणीही जिंकू दे तिकडं, मला त्याचं काय घेणं देणं. माझं सरकार तर तूच आहेस. हक्काची माणसं निघून गेल्यावर जखमांना शिकवणाऱ्या सुया गंजतात. एक सफरचंद काय पडलं, लगेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. इथे माणूस रोज पडतोय, पण माणुसकीचा शोध अजून लागला नाहीये. पंगत हुकले तर एक वेळेसचे जेवण हुकतोय, पण संगत चुकली तर पूर्ण आयुष्याची दिशा भटकते. म्हणून योग्य व्यक्तीसोबत संगत ठेवा. कुणी पूर्ण करतो कर्तव्य, कुणी आयुष्यभर अडकून राहतं, कुणी विसावतं परक्या कुशीत, कुणी क्षण क्षण मरत राहतं. थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणून शरीर थकले तरी चालेल, परंतु मनाला कधी थकू देऊ नका. सर्व देव नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं, याला काय अर्थ आहे जर त्या बोलण्यातून प्रेम आणि काळजी जाणवत नाही. आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती आणि धाक कायम असला पाहिजे. ज्या दिवशी आपण आई वडिलांना घाबरणार नाही, तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू होते. काळजी घे, प्रत्येक वेळी मी नसणार आहे सांगायला आणि समजवायला. मेल्यानंतर हा माणूस चांगला होता असं म्हणण्याची एक प्रथा आहे. जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायचं असेल तर जे चांगलं घडतं ते आठवत राहावं आणि जे वाईट घडलं ते विसरण्याचा प्रयत्न करावा. उद्यासाठी आजचं जगणं सोडायचं नसतं. जिकडे पैसा बोलू लागतो तिकडे सत्याला एंट्री नसते. सुखी संसारासाठी तुम्हा सर्वांचे शुभ आशीर्वाद मी घेतो. ज्याला सत्य बोलायची सवय असते ते कुठेच ॲडजस्ट होत नाही, ना नातेवाईकांमध्ये, ना कुटुंबात, ना ऑफिसात, ना समाजात. कारण सत्य बोलणारी व्यक्ती सर्वांना टोचते. भूतकाळात वळून पहा आणि देवाचा आभार माना. भविष्याचा विचार करा आणि देवावर विश्वास ठेवा. कायम गोड गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर कधीही आंधळा विश्वास ठेवू नका, कारण आजकाल लोकांच्या ओठावर साखर आणि हृदयात विष असते. आयुष्यात वादळ तुमचा मार्ग बिघडवायलाच येतात असं नाही, काही वादळ तुमचा मार्ग साफ करायला देखील येतात. मनात असणारं सगळंच नशिबात नसतं. आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काहीही आपले नाही, काहीही आपले नव्हते आणि काहीही आपले राहणार नाही हे सत्य स्वीकारणं. सहनशक्तीचा अंत झाला की व्यक्ती शांत राहू लागते. तुला तुझी सुंदरता जपता यायला हवी. साधेपणा बाळगून सौंदर्याचा दागिना मिरवता यायला हवा. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, हे छोटे मोठे जे संदेश आहेत ते यातून खरंच खूप शिकण्यासारखं आणि तुमच्या मनाला खरंच भावनिक करून टाकणारे संदेश आहेत. तर हे संदेश तुम्हाला जर आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ.